पारशिवनी येथील नागरिकांचे जनआक्रोश आंदोलन, करवाढ की लूट, नगरपंचायतवर हल्लाबोल। नगरपंचायत प्रशासनाने नुकतेच लागू केलेली जाचक आणि अवाजवी करवाढ रद्द करण्यात यावी या मागणीसाठी दिनांक 27 फेब्रुवारीला शिवाजी चौक बाजारपेठ तहसील कार्यालय येथे शहरातील सर्व राजकीय पक्ष, व्यापारी संघटना, सामाजिक संस्थांच्या वतीने भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। पक्षीय मतभेद बाजूला सारून शहरातील सर्वांचे नेते, कार्यकर्ते एकाच झेंड्याखाली एकत्र आले होते। व्यापाराच्या या मोर्चाला पाठिंबा म्हणून शहरातील बाजारपेठ दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली होती। सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता ही करवाढ सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी आहे, त्यामुळे ती त्वरित रद्द करावी, त्यात 50% कपात करावी अशी प्रमुख मागणी व इतर 26 मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत। यामध्ये मोर्चांमध्ये प्रमुख नेत्यांनी मनोगत व्यक्त केले, त्यात मुन्ना बोथरा, नरेंद्र बावनकुळे, कल्याण अडकणे, रुपेश खंडारे, मोहन लोहकरे, डुमन चकोले, अजय कटारे, शकील शेख, सुरेश घोडमारे, धनराज घाटे, बंडू कोटगुले, बाळकृष्ण तरार, अनिल गजभिये बोरकर, रामचंद्र दरवाडे, प्रमोद भोयर यासह असंख्य नागरिक उपस्थित होते। त्यानंतर सामूहिक निवेदन नगरपालिका मुख्याधिकारी नितीन लुंगे, त्यानंतर तहसीलदार सुरेश वाघचौरे यांना निवेदन देण्यात आले। शहरात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पारशिवनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात यांच्या मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता। मोर्चा शांतीपूर्वक पार पडला। सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी रामू काकडे, पारशिवनी। माननीय मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन देताना या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही आमरण आचरण सुद्धा याविरोध करू, त्याची दखल घ्यावी।